Welcome student. Last point from the chapter biomolecules, that is nucleic acid. Nucleic acid, it is a substance which is responsible for genetic information transfer from one generation to another generation. Nucleic acid, it is a substance which is responsible for transfer of genetic information from one generation to another generation. बघा, एखाद्याच्या घरामध्ये घारे डोळे असतील तर बऱ्याच जणांचे घारे डोळे असतात, बऱ्याच जणांचे केस कुरळे असतात. म्हणजे एखादी जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर करण्याचं काम हे न्यूक्लिक ॲसिड करत असतात. मग न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय? न्यूक्लिक ॲसिड नथिंग बट RNA अँड DNA. बायोलॉजीमध्ये तुम्ही याच्याविषयी शिकलात. RNA that is ribonucleic acid, DNA means deoxyribonucleic acid. Ribonucleic acid and DNA means deoxyribonucleic acid. Where RNA and DNA situated? RNA and DNA are situated in chromosomes, and chromosomes are present in cell of the nucleus of the cell. हे सेल असेल आणि सेलमधील हे न्यूक्लियस असेल तर ह्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि ह्या क्रोमोझोम्समध्ये असतात ते DNA आणि RNA जे जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर करण्याचं काम करतात. These DNA and RNA have a polynucleotide backbone. Polynucleotide backbone. DNA having alpha helix structure, right-handed alpha helix structure असं DNAचं स्ट्रक्चर असतं. ह्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं तर पॉली मीन्स मेनी, न्यूक्लियोटाइड युनिट असतात. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड, शुगर and base complex, sugar and base complex is known as nucleoside, while phosphoric acid sugar and base complex is known as न्यूक्लियोटाइड. त्याचं जर आपण एक युनिटचं स्ट्रक्चर काढलं तर ही शुगर म्हणजे कुठली शुगर असते तर रायबोज शुगर असते. रायबोज आपण मोनोसॅकराइड्समध्ये शिकलो हो की नाही. 3 कार्बन ॲटम असेल जे आल्डोजेस आणि कीटोजेस, aldogens and ketones. Monosaccharides are classified into 2 types, aldogens and ketones. Aldogens containing CHO functional group while ketones containing ketone functional group. मग aldogens मध्ये 3 कार्बन ॲटम्स असतील तर ग्लिसरॉल्डिहाइड त्याचा एक्झाम्पल,
4 कार्बन ॲटमसाठी थ्रिओज आणि 5 कार्बन ॲटम्स असतील तर रायबोज आणि 6 कार्बन ॲटम्ससाठी ग्लुकोज. ओके नाही. मग 5 कार्बन ॲटम्स असलेलं शुगर म्हणजे रायबोज शुगर. आता आपण त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवला तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण अशा प्रकारे दाखवतो OHH अँड CH2OH. आणि त्याचा हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे रिंग स्ट्रक्चर आपल्याला इथं वापरायचं आहे. रिंग स्ट्रक्चर तर आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये हवर्थ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचं रूपांतर हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये केलं आहे. हो की नाही. तर हा ॲनोमेरिक कार्बन ॲटम का ज्याचा हा जो लास्ट ऑक्सिजन ॲटम आहे हा ह्या कार्बोनिल कार्बनवर रिंग तयार करतो. हो की नाही. हा हायड्रोजन इथं आपण जोडतो आणि अशा प्रकारे इथं आपण रिंग तयार करतो. हा ऑक्सिजन मी इथं लिहिला आहे. हो की नाही. आणि ह्या ऑक्सिजनचं रूपांतर OH मध्ये झालं. मग OH जर आपण राईट साईडला असेल तर तो आपण अल्फा ॲनोमर असं त्याला म्हणतो आणि तो लेफ्ट साईडला असेल तर बीटा ॲनोमर. आणि जिथं अल्फा ॲनोमर असतो तिथं राईट साईडचे सगळे ग्रुप हे डाऊन साईडला असतात आणि बीटा ॲनोमरसाठी अल्फा ॲनोमरसाठी राईट साईडचे ग्रुप डाऊन साईडला आणि बीटा ॲनोमर असेल तर हा जो ॲनोमेरिक कार्बन ॲटमचा OH ग्रुप आहे हा कुठं असतो अप साईडला असतो. हो की नाही. आता आपल्याला इथं घ्यायचं आहे बीटा डी रायबोज. आता याला डी का म्हटलं तर लोवेस्ट कार्बन ॲटमचा जो OH ग्रुप आहे हा कुठं आहे राईट साईडला आहे म्हणून त्याला डी असं म्हटलं आहे बीटा डी रायबोज. आता बीटा डी रायबोजमध्ये हा काय असणार इथं हा OH असणार आणि इथं H असणार. हो की नाही. मग आता हा H डाऊन साईडला हा OH वरती असेल त्यानंतर हे राईट साईडला असल्यामुळे दोनही OH वरती असतील आणि हा हा जो शेवटचा कार्बन ॲटम आहे याला काय केलं आपण अँटी क्लॉकवाईजनं ट्विस्ट केलं आणि हा H आणि हा इथं जाईल CH2OH. हो की नाही. कसं प्रकारे झालं आहे हे तुम्ही ग्लुकोजचे एक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज इन हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे बीटा डी रायबोज म्हणजे आता बीटा डी रायबोज आणि बीटा डी 2 डिऑक्सी रायबोज. बीटा डी 2 डिऑक्सी रायबोज. आता असं का म्हटलंय 2 डिऑक्सी रायबोज म्हणजे सेकंड कार्बन ॲटम जो आहे त्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे. हा फर्स्ट कार्बन ॲटम सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि याला जोडलेला CH2OH हा फिफ्थ कार्बन ॲटम. हो की नाही. आणि हा सेकंड कार्बन ॲटमचा हा जो OH आहे इथं OH नसून फक्त काय आहे H ग्रुप आहे. आणि हा बीटा असल्यामुळे हा OH वरती हा OH H आणि इथं H. हे झालं बीटा डी रायबोज आणि बीटा डी 2 ऑक्सी रायबोज. आता हे बीटा डी 2 डिऑक्सी रायबोज हे कशात असतं तर DNA मध्ये ही शुगर असते आणि ही शुगर RNA मध्ये असते. आता इथं काय जोडायचं आपण काय सांगितलं शुगर आणि बेस. मग इथं काय असणार तर बेस असणार. हो की नाही. हे आपण फक्त शुगरचे स्ट्रक्चर काढले. आता आपल्याला दाखवायचं न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड. आता ह्याला जर आपण शुगर अटॅच केली CH2OH HOH हा HOH आणि हा H आणि इथं काय असणार बेस असणार. हे झालं न्यूक्लियोसाइडचं स्ट्रक्चर न्यूक्लियोसाइड. आता न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर काढायचं. इथं काय आहे फॉस्फरिक ॲसिड त्यानंतर शुगर आणि त्याला जोडलेलं बेस पुन्हा फॉस्फरिक ॲसिड शुगर
आणि इथं बेस, पुन्हा फॉस्फरिक ॲसिड, शुगर आणि बेस, अशा प्रकारे हे पॉलिमर तयार झालेलं आहे। इथं बेसलाच पुन्हा फॉस्फरिक ॲसिड जोडलेलं नाही, म्हणून मी हे इकडे न लिहिता वरती लिहिलेलं आहे। आता हे काय दाखवायचं आपल्याला, डिऑक्सी दाखवायचंय। हे न्यूक्लियोसाइड आणि इथं आपल्याला दाखवायचं न्यूक्लियोटाइड। हा H आणि हा CH2, हा O, हा कशा लिंक आहे, तर हा फॉस्फरिक ॲसिडला लिंक आहे, मायनस आणि मायनस, म्हणजे H3PO4 फॉस्फरिक ॲसिड, आणि यातला हायड्रोजन आपण काढून टाकलाय। इथं जे हायड्रोजन होता यातला H आणि यातला OH हा मिळून H2 मॉलिक्यूल आपण घालवलाय, हो की नाही, आणि मग इथं लिंक तयार केली, आणि हा डबल बॉन्ड ओ फॉस्फरिक ॲसिडचा। हे झालं स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड। देन स्ट्रक्चर ऑफ RNA अँड DNA। आता याचं स्ट्रक्चर हे आपल्या सिलेबसमधून ह्या वर्षासाठी रिड्यूस केलंय, स्ट्रक्चर ऑफ RNA अँड DNA। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जे न्यूक्लियोटाइड आहे हे पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर काढायचं आहे, DNA साठी सुद्धा RNA साठी। फक्त RNA मध्ये आपल्याला रायबोन्यूक्लिक ॲसिड हा OH हा जसाचे तसा ठेवायचा आहे, आणि DNA मध्ये फक्त हायड्रोजन घ्यायचा आहे। तर स्ट्रक्चर कसं होईल बघा, फॉस्फरिक ॲसिड, त्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन दुसऱ्या फॉस्फरिक ॲसिडला युनिटला जोडलेला आहे, डबल बॉन्ड ओ सॉरी मायनस, आणि हा खाली CH2, म्हणजे हा 5th कार्बन ॲटम, इथं सुद्धा 5th कार्बन ॲटम। इथं काय असणार, बेस। आता बेसबद्दल आपण नंतर बघू, बेस कुठले असतात ते, OH, पुन्हा H, आणि हा ऑक्सिजन, आणि हे फॉस्फरिक ॲसिडचे ऑक्सिजन O, त्यानंतर पुन्हा CH2। म्हणजे इथं आपण पॉलिमर दाखवू, म्हणजे अशाच प्रकारचं युनिट पुन्हा हे रिपीटिंग युनिट असणार आहे। इकडे रिपीटिंग युनिट ह्या प्रकारे शुगर आपण 2 मॉलिक्युल्स दाखवले रायबोजचे, म्हणजे फॉस्फरिक ॲसिड, रायबोज शुगर, बेस, फॉस्फरिक ॲसिड, रायबोज शुगर, बेस, फॉस्फरिक ॲसिड, पुन्हा रायबोज शुगर आणि बेस। आणि DNA मध्ये हे झालं स्ट्रक्चर ऑफ RNA। स्ट्रक्चर ऑफ DNA, डिऑक्सी म्हणजे फक्त काय, तर सेकंड कार्बन, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बनचा ऑक्सिजन आपण काढून टाकलाय, म्हणजे डिऑक्सी, ऑक्सिजन निघून जाणे, आणि बाकी सेम स्ट्रक्चर तयार होणार। इथं ऑक्सिजन, CH2, हा हायड्रोजन, इथं दोनही हायड्रोजन असतील, हा जो ऑक्सिजन आहे हा बॉन्डिंग तयार करणार, हा OH, आणि फॉस्फरिक ॲसिडचा H।
आणि इथं H बेस, हा CH2, पुन्हा H ऑक्सिजन, इथं H, हा ऑक्सिजन इकडे जोडला जाणार, हा हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हायड्रोजन आणि हा बेस. इथं दोनच युनिट दाखवले. ही पॉलिमर म्हणजे ही चेन किती खाली असू शकते, ही चेन किती खाली असू शकते, वरती असू शकते. इथं आपण हे पॉलिमर दाखवू. म्हणजे बदल काय केला, फक्त हा सेकंड कार्बन ॲटमचा OH मध्ये बदलले RNA मध्ये आणि DNA मध्ये. इथं ऑक्सिजन नाही आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. स्ट्रक्चर ऑफ DNA अँड RNA. इट फॉर्म्स अ अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. आता याचं स्ट्रक्चर हे पॉलिन्यूक्लियोटाईड ह्या चेन अशा एकमेकाला गुंडाळलेल्या स्वरूपात असतात. त्याला अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. त्यापासून म्हणजे ते क्रोमोझोमचे कॉन्स्टंट आणि क्रोमोझोम हे न्यूक्लियसमध्ये असतात, त्यामुळे न्यूक्लिक ॲसिडचे न्यूक्लियसचे कॉन्स्टंट. देन bases. Which type of bases are present in nucleic acid? There are two types of bases. One type having pyrimidine rings and in another types that is purine ring. Pyrimidine ring. पिरिमिडिन रिंग हे बेसिक स्ट्रक्चर असलेले बेसेस आणि प्युरिन रिंग्स असलेले बेसिक युनिट असलेले स्ट्रक्चर्स. आता पिरिमिडिन रिंगमध्ये अशी सिंगल रिंग आहे, हे बेसिक युनिट आहे. आणि प्युरिन रिंगमध्ये एक हेक्झागोनल आणि दुसरी पेंटागोनल रिंग आहे. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असलेली NH. पिरिमिडिन रिंग असलेले बेसेस सायटोसिन, युरॅसिल अँड थायमिन. आणि प्युरिन रिंग बेसेस दॅट इज ॲडेनिन अँड ग्वानिन. ॲडेनिन अँड ग्वानिन. अतिशय सिंपल स्ट्रक्चर आहे. नायट्रोजन, त्यानंतर इथं हा C डबल बॉन्ड O ग्रुप आणि इथं असलेला NH. ह्याला NH आणि इथं सिंगल बॉन्ड फक्त रिंगमध्ये आणि इथेही डबल बॉन्ड आणि इथेही डबल बॉन्ड O, कार्बोनिल कार्बन. आणि थायमिनच्या स्ट्रक्चरमध्ये इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड आणि हा इथे CH3, त्यानंतर NH, इथे NH ग्रुप आणि हा सिंगल बॉन्ड. हे झालं सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिनचं स्ट्रक्चर. इथं NH2 ग्रुप, हा नायट्रोजन, हां बरोबर, NH आणि हे. आणि हा NH2 ग्रुप इथे, NH2. त्यानंतर ही प्युरिन रिंग्स, ॲडेनिन, ही पेंटागोनल रिंग, NH, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, N, देन N आणि हा NH2. ॲडेनिनमध्ये फक्त इथं NH2 आणि स्ट्रक्चर ऑफ ग्वानिन.
हिअर डबल बॉन्ड ओ, देन NH, कारण इथं 3 बॉन्ड नाही होत नाही. इथं जर डबल बॉन्ड काढला, डबल बॉन्ड ओ इथं दिला तर याला आणखी एका बॉन्डची आवश्यकता आहे. हा NH, इथं डबल बॉन्ड असल्यामुळं इथं नायट्रोजनला हायड्रोजन जोडत नाही, इथं डबल बॉन्ड नसल्यामुळे नायट्रोजनला पण हायड्रोजन बॉन्ड जोडतं आहे. आणि हा इथे इथं NH2 आणि हा C डबल बॉन्ड ओ आणि हा NH ग्रुप. स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन, ह्या ठिकाणी NH2 ग्रुप आहे, बाकी सेम जे बेसिक युनिट आहे त्याप्रमाणे स्ट्रक्चर आहे. इथे NH2 आहे आणि इथं हा NH2 ह्या साईडला आहे आणि हा C डबल बॉन्ड ओ. स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन ग्वानिन. आता हे जे RNA आणि DNA असतात यामध्ये वेगळे सिक्वेन्स असतात. म्हणजे कसं ACT, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल, थायमिन, ग्वानिन असे वेगवेगळे सिक्वेन्स असतात. ह्या बेसिसमध्ये म्हणजे ज्यावेळेस DNA आणि RNAचं स्ट्रक्चर तयार होतं, फॉर एक्झाम्पल अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जे आपण असं दाखवलं, तर डबल स्ट्रँड जे असतात, ह्या डबल ज्या पट्ट्या आहे ते एकमेकाला अशा गुंडाळलेले असतात. तर एकाचं इथं टेल असेल तर दुसऱ्याचं हे हेड असतं, हेड आणि टेल. आणि ॲडेनिन ऑलवेज फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग विथ थायमिन, while cytosine forms a hydrogen bonding with guanine. There are pairs of adenine, thymine, cytosine, guanine. आपल्या पुस्तकामध्ये एक क्वेश्चन दिला आहे, त्यांनी सांगितलं राईट द सिक्वेन्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी स्टँड फॉर द फॉलोइंग पोर्शन ऑफ द DNA मोलिक्यूल. आता त्यांनी एक स्टँड सांगितला आहे, म्हणजे 5' त्यानंतर ACG, TAC आणि 3'. आता याचं कॉम्प्लिमेंटरी आपल्याला स्ट्रँड सांगितला. आता हा ओरिजिनल स्ट्रँड आहे, ओरिजिनल स्ट्रँड. आणि याचा कॉम्प्लिमेंटरी स्टँड द्यायला सांगितला, कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आता याचा कॉम्प्लिमेंटरी स्टँड कसा होईल. आता आपण सांगितलं ॲडेनिन फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ थायमिन अँड सायटोसिन फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ ग्वानिन. मग इथं प्रत्येक वेळी आता इथं 3' येईल, कारण एकाचं हेड जिथं असतं तिथं दुसऱ्या स्टँडचं टेल असतं. इथं काय होईल जोडी T, G, इथं C, A, T and G 5'. फक्त काय करायचं, A ची जोडी T बरोबर करायची, C ची जोडी G सोबत करायची. वरती C असेल तर खाली G असेल, खाली C असेल तर वरच्या साईडला G असेल. आणि हा जो बेसचा सिक्वेन्स आहे एक ठराविक सिक्वेन्स आहे. म्हणजे RNA काय आहे तर मेसेंजर RNA, त्यानंतर ट्रान्सपोर्ट RNA अँड सिंथेसिस RNA, म्हणजे मेसेज पाठवण्याचं काम करतात, ट्रान्सपोर्टचं काम करतात आणि सिंथेसिसचं काम करतात. तर त्यासाठी एक ठराविक सिक्वेन्स असतो. फॉर एक्झाम्पल U C G U A T U. आणि ह्या सिक्वेन्समध्ये काही चेंज झाला म्हणजे त्या सेलमध्ये काहीतरी कॅन्सर, म्हणजे देर इज अ लिडिंग टू कॅन्सर फॉर्मेशन. म्हणजे ह्या सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्या ठिकाणी कॅन्सरची गाठ तयार झाली, हे त्याचं डायग्नोसिस असतं. आणि अशा प्रकारे आपला हा बायोमॉलिक्युल्स चॅप्टर संपला आहे. तर यातला बराचसा पार्ट तुम्ही पुस्तकात बघा. आता मी हे सगळं घेतलं आहे, पण स्ट्रक्चर्स आणि स्ट्रक्चर ऑफ बेसेस ॲज वेल ॲज स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाईड, न्यूक्लियोसाईड आणि DNA आणि RNAचे स्ट्रक्चर रिड्यूस केलेला पार्ट.